आज आपण बहुगुणी आवळ्याची चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य बघूया। 2 आवळे घेतलेत मी, मोठे आवळे। कढीपत्त्याची पानं घेतली 2 ते 3, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय। त्याच्यानंतर तेवढाच कैरीचा तुकडा घेतलाय थोडासा। कैरी ऑप्शनल आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं, कोथिंबीर, पुदिना आणि 2 हिरव्या मिरच्या। आता इथे तिखटाचं प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आणि थोडासा लिंबाचा रस घालणार आहे मी। आता इथे रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आवळ्याचे तुकडे करून घेणार आहे मी। आवळ्याचे तुकडे करून झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया। आता आवळ्याच्या ज्या बिया असतात ना, त्या फेकायच्या नाही। त्या गरम पाणी करून त्याच्यात टाकल्या ना की ते शरीरासाठी चांगले असतात आपल्या। त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घातल्यात 2, कोथिंबीर घातली आहे, पुदिना, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, खोबरं बारीक चिरून घातलंय मी। आवळा आवडत नाही, त्याची चव तुरट लागते, म्हणून ही चटणी बनवली होती। मस्त लागते ही चटणी, एकदा नक्की ट्राय करून बघा। कैरीचा तुकडा घातलाय थोडासा। कढीपत्त्याची पानं, चवीपुरतं मीठ घातलंय, आणि त्याच्यानंतर थोडासा लिंबाचा रस घातलाय, थोडासाच घातलाय, अगदी अर्धा चमचा, कारण की आपण कैरी सुद्धा वापरली आहे म्हणून। आता हे सगळं मिश्रण आपण पाणी न घालता वाटून घेणार आहोत। पूर्ण पेस्ट नाही करायची याची, भरड करतो ना त्या पद्धतीने आपण याला करून घेणार आहोत। खूप मस्त लागते ही चटणी, एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर आवडत असेल ना तर ह्याला फोडणी पण द्या। मी नाही दिली आहे, मी अशीच ठेवली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।